कागल तालुक्यातील श्री शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची घर वापसी झाली आहे। मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। घाटगे यांना आगामी विधानसभेची निवडणूक लढवायची आहे। एकीकडे सलग 6 निवडणुका जिंकलेले नामदार हसन मुश्रीफ हेच घाटगे यांचे प्रतिस्पर्धी असू शकतात, तर दुसरीकडे मतदारसंघाची पुनर्रचना होऊन घाटगे यांना संधी मिळू शकते किंवा भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल आणि त्यातून घाटगे यांना आपला करिश्मा दाखवण्याची संधी मिळेल अशी आशा आहे। सध्याच्या परिस्थितीत तरी राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी आहे। अशा वेळी महायुती अभेद्य राहील तर मात्र तिकीट मिळवण्यापासून निवडणूक लढवेपर्यंत पुन्हा एकदा समरजितसिंह राजे यांच्या समोर आव्हानं असणार आहेत। अर्थात राजकारणात जर तरला अर्थ असत नाही, हेही खरं आहे, पण राजकीय विद्यापीठ अशी ओळख असलेल्या कागल मतदारसंघात राजकीय तिढा आणि गुंता वाढत चाललाय हे मात्र नक्की। राजकीय विद्यापीठ अशी ख्याती असणाऱ्या कागल तालुक्यात घाटगे गटाची भूमिका नेहमीच निर्णायक ठरली आहे। सुरुवातीपासून भाजपशी नाळ जोडलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी 2019च्या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती, पण त्यावेळच्या महायुतीमध्ये शिवसेनेनं परस्पर कागलमधून संजयबाबा घाटगे यांची उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांना भाजपचं तिकीट मिळालंच नाही आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या राजकारणात बरेच फेरबदल झाले होते। अजित पवार गट राष्ट्रवादी पक्ष महायुतीत आल्यानं हसन मुश्रीफ यांना महायुतीकडून तिकीट मिळालं आणि नाईलाजानं समरजितसिंह घाटगे यांनी खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2024ची निवडणूक लढवली, पण त्या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला। त्यानंतर गेली 1.5 वर्ष समरजितसिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये येणार अशी चर्चा सुरू होती, ती अखेर खरी ठरली। पण तरीही समरजितसिंह घाटगे यांच्या राजकीय वाटचालीत अनेक आव्हानं कायम आहेत। घाटगे यांना 2029ची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे। दुसरीकडे त्यांना विधान परिषदेवर संधी दिली जाईल अशी अधूनमधून चर्चा होते, पण घाटगे यांना कागलमधून विधानसभा लढवत असताना पारंपरिक प्रतिस्पर्धी उमेदवार हसन मुश्रीफ यांच्याशीच लढत द्यावी लागेल। सध्याच्या परिस्थितीत मुश्रीफ आणि घाटगे गट एकत्र असला तरी राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं। त्यामुळे एकतर 2029च्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारसंघांची पुनर्रचना होऊन नवा मतदारसंघ तयार झाला तर मुश्रीफ आणि घाटगे मतदारसंघ वाटून घेऊ शकतात किंवा भाजप स्वबळावर लढण्याचा नारा देऊन समरजितसिंह घाटगे यांना उमेदवारी देईल। अशावेळी पुन्हा एकदा कागलमधील पारंपरिक राजकीय विरोधक आमने सामने येतील। सध्याच्या परिस्थितीत समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। लवकरच पक्षाकडून त्यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते। त्यातून घाटगे यांना आत्तापासूनच भाजप प्रमोट करेल हेही सहज शक्य आहे। पण अशावेळी हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नेमकी काय असेल याबद्दल अनेक शंका आहेत। सलग 6 वेळा निवडणूक जिंकलेल्या नामदार हसन मुश्रीफ यांना मतदारसंघाची आणि निवडणूक लढवण्याची नस आणि नस माहीत आहे, तर घाटगे यांनी सुद्धा 2 निवडणुका लढवून आपली ताकद सिद्ध केली आहे। अशावेळी 2029 पर्यंत दोन्ही नेत्यांमध्ये झालेला समेट मनापासून टिकणं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांची इच्छा म्हणून वेगळा निर्णय घेणं या घटना लक्षवेधी असणार आहेत। परिणामी कागलमधील राजकीय घडामोडी यापुढे सुद्धा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय असणार आहेत।